काका मला एक शंका होती याच्याबद्दल हा की हा. निष्कामता ही ठीक आहे, परंतु आपल्याला मोक्ष प्राप्तीची कामना ही सुद्धा कामना धरली जाते का? नाही, त्याच्यानुसार त्यांनी म्हटलंय ना, आता या सगळ्या विवेचनात त्यांनी सांगितलं की सगळ्या कामना संपल्यानंतर आत्मतत्वाच्या प्राप्तीची कामना शेष राहते, असं एक वाक्य आहे आता माझ्या हम्म. सांगण्यामध्ये. म्हणजे तुम्ही आता म्हणता त्याच संदर्भामध्ये एक हम्म. विवेचन आलेलं आहे की हम्म. कामना कामना या शब्दाचा अर्थ आपल्याला सखोल करून घेणं आवश्यक आहे. तर कामना हम्म. ही कामाकरता, जर कामतत्व प्राप्त करण्याकरता जर असेल तर ती हम्म. कामना वेगळी आहे. आणि हम्म. मग आपण इथे आत्मभाव ज्याला म्हणू, किंवा आपण त्याला की माझं स्वरूप मला समजून घ्यायचे, ही उत्कटता म्हणू. तर ही जी हम्म. उत्कटता आहे, ती उत्कटता याला म्हटलं तर कामना आहे. आणि हम्म. म्हटलं तर ती कामनेचा त्यांनी पूर्णपणे उल्लंघून पुढे त्याग गेलेला केलेला आहे. आहे. हम्म. त्याग केला, कामनेचा त्याग केला. कामना ही हम्म. या काही पदार्थाची किंवा हम्म. प्रकृतीची संदर्भातली गोष्ट आहे. काय? हम्म. हम्म. आणि ज्या ठिकाणी आत्मभाव आला तेव्हा त्या प्रकृती संबंध विच्छेद शब्द वापरलाय. हम्म. प्रकृतीचा हम्म. संबंध जेव्हा तोडल्याशिवाय तुम्ही निष्काम होऊ शकत नाही. आणि निष्काम झाल्याशिवाय तुम्हाला आत्मतत्वाची जी काही उत्कट जिज्ञासा आहे, ती जिज्ञासा तिथे निर्माण होत नाही. त्यामुळे कामना हा शब्द तिथे जरी वापरला असेल तरी त्याचा हम्म. खरा अर्थ जो आहे तो आत्मजिज्ञासा आहे. ती हम्म. जिज्ञासा परिपूर्ती करायची आहे, हे समजलं पाहिजे. हम्म. ठीक आहे ना? खूपच खूपच छान काका, शंका निरसन झालं. खूप हो छान. ना. नमस्कार. 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 बोला, पुढे बोला. श्री स्वामी समर्थ काका, वैशाली बोलते. हा, बोला बोला. अधिक मासानिमित्त हो. पुरुषोत्तमा साष्टांग दंडवत आपले कृपा आशीर्वाद असू द्या. आणि जसा जसा स्वामी अभ्यास करून घेत आहेत, आपण सांगितलेले एक एक वचनांचा उलगडा होतोय, आनंद हा, होतो. तो आनंद छान. घेत असताना आताच हळबे काकांनी प्रश्न विचारला आणि मनात काय आलं की आपण जेव्हा इदन्न मम म्हणतो, पुन्हा त्याच्यात मम आलाच ना, ती कामना पण आली आहे ना. हो, म्हणजे मी स्वामी त्या नाहीये, पलीकडे जा म्हणतात. हे तिथे मी नाहीये असं जेव्हा म्हणतो तेव्हा मी हा नाही हा हा म्हणताना मी हा शब्द प्रयोग केलेला आहे. आणि आहे हा हा शब्द प्रयोग केला आहे. तेव्हा मी आणि आहे हे जे दोन शब्द आहेत ते परस्पर विरुद्ध आहेत, बरं का? म्हणजे बरोबर. मी हा आहे किंवा मी नाही असं म्हणताना मी हे कॉमन फॅक्टर आहे, बरं का? आणि ज्यावेळेस त्याचं विस्मरण होतं त्यावेळेस खऱ्या अर्थाने आहे म्हणजे काय ते कळायला लागतं. बरोबर आहे. त्यामुळे बरोबर. मुळे अस्तित्व कशाचं आहे आणि अस्तित्वाचा आभास कशाचा आहे. मी हा हम्म. अस्तित्वाचा आभास आहे. आणि आत्मतत्व हे नेमकं अस्तित्व काय ते निर्देश करणारा तो शब्द आहे. म्हणून अस्तित्वामध्ये सुद्धा, बरोबर आहे. बरोबर. अस्तित्वामध्ये सुद्धा एक शाश्वत अस्तित्व आहे आणि एक अशाश्वत म्हणजे ते भासमान अस्तित्व आहे. तर आमच्या देहाबद्दलची जी आमची भावना बरोबर आहे, आहे. ती जी आहे ना, ती ही क्षणिक असलेली, क्षणभंगूर असलेल्या देहाबद्दलची असलेल्या अस्तित्वाची संकल्पना आहे. पण तिथे खऱ्या अर्थाने ते अस्तित्व नाहीच. मग काय आहे? मग दिसतं आपल्याला, हम्म. अनुभव येतात. मग काय आहे? तर ते आत्मतत्वाचेच त्या ठिकाणी आविष्कार आहे. तो तिथे आहे, तो आत्मतत्वच आहे फक्त. बरोबर दिसणारा आहे. पण असणारा जो आहे तो आत्माच आहे. ही त्याच्यातली सगळ्यात हम्म. महत्त्वाची संकल्पना आपल्या मनात स्पष्ट झाली पाहिजे. म्हणजे जे दिसतं त्याला पूर्ण खोडूनही काढायची गरज नाहीये आणि त्याच्यामध्ये असत्व हम्म. होण्याचंही कारण नाहीये. तर मग त्याच्यामध्ये काय आहे हम्म. ही जिज्ञासा पूर्ती करण्याचा विषय आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. खूप सुंदर काका. येत्या 28 तारखेला एका ठिकाणी प्रवचन आहे माझं, आपल्या कृपा आशीर्वाद असावा. बरोबर, असतोच कोणतं म्हणा, पण आपलं दरवेळेला आपलं तुम्ही तुम्ही दिलं की छान वाटतं. श्री गुरुदेव दत्त. आशीर्वाद आहे, खूप आशीर्वाद. हा, हा. कल्याण. लागेल. स्वामी हा, समर्थ बोला. काका. मेधा साठे बोलते. हा, बोला बोला, मेधाताई बोला. कशा श्री आहात तुम्ही? स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा, ठीक आहे. बोला. हे छान ठीक आहे. आहे. हळबे काकांनी आता विचारलं ना मोक्ष, तर त्याच्यावर हो मला असं विचारायचं होतं की मोक्ष इथेच आहे आपण म्हणतो ना, का हो गेल्यानंतर असतो, असं त्याचं जरा मला सांगाल तर बरं होईल. हो ना. म्हणजे आता काय माहितीये का, लोकांना असं वाटतं की मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, अशी एक म्हण आहे आपल्याकडे. काय हा. ती, याचा अर्थ असा लोक समजतात की मृत्यूनंतरच आपल्याला मुक्ती मिळेल. काय? जोपर्यंत देह आहे तोपर्यंत देह भाव आहे, आणि जोपर्यंत देह भाव आहे तोपर्यंत आत्मतत्वाचं साकार होऊ शकत नाही. अशा प्रकारचा समज आपल्याकडे सर्वसाधारण माणसामध्ये आहे.
पण हा जो समज आहे ना, हा समज परिपूर्ण नाहीये. याच्यामध्ये जी जी मंडळी ब्रह्मस्थितीमध्ये गेलेली आहेत, पण तरी जीवन चालू आहे त्यांचं, पण त्यांचं नामरूप काय ह्याच्याबद्दल त्यांना काही फारसं त्याचं आसक्ती नाहीये. मी अमुक नावाचा अमुक व्हायचा म्हणून जेव्हा संन्यास घेतला जातो ना, तर संन्यासामध्ये हीच कल्पना आहे की संन्यासामध्ये ते स्वतःच स्वतः श्राद्ध करतात आणि मग अरे वा. म्हणजे संन्यास घेतात म्हणजे ती कल्पनेनेच आपण आता हा देह नाही अशा प्रकारची कल्पना असते, पण तो देह राहतो. आणि त्या संन्यास घेण्याच्या नंतर सुद्धा तर ते जे काही म्हणजे साधना करतात, तपस्या करतात, ते या सगळ्या साधनेमध्ये ते आपल्या देहाच्या अस्तित्वाला अजिबात महत्व देत नाहीत. तर त्या ठिकाणी आत्म्याच्या अस्तित्वाला, ब्रह्मतत्वाच्या अस्तित्वाला किंवा परब्रह्म परमेश्वराच्या अस्तित्वालाच फक्त महत्व देतात आणि त्यांचंच फक्त अस्तित्व आहे असं मानतात. त्यामुळे ते ब्रह्मस्थितीत जातात, ते आत्मस्थितीत जातात. देह राहतो, देह याच म्हणजे भूलोकातच राहतो, जीवन चालू असतं त्याचं, अन्न पाणी घेणं चालू असतं, पण त्याच्यामध्ये कुठेही तो अडकलेला नाहीये, कुठेही आसक्त नाही. तर त्याचा थोडक्यात निष्कर्ष असा आहे की जो संपूर्ण अनासक्त आणि निष्काम झाला आणि जो अकाम शब्द काय वापरला, अकाम शब्द वापरला, म्हणजे या ठिकाणी कर्म करत असताना सुद्धा अकर्म शब्द वापरले. याच्यामध्ये सुद्धा भगवद्गीतेत सुद्धा कर्मामध्ये अकर्म आणि विकर्म असे दोन शब्द आहेत. तर अकर्म म्हणजे काय म्हणजे का, अगदी साधा सरळ अर्थ आहे त्याचा की अकर्म म्हणजे कर्तव्य करून त्याच्यामध्ये मी करताय अशा प्रकारची भूमिका सोडून देणे म्हणजेच तो मुक्त झाला. म्हणजे 5वा अध्याय जो आहे ना, 5व्या अध्याय सुरुवातच अशी आहे की संन्यास म्हणजे काय. तर संन्यास म्हणजे भगवे वस्त्र नेसणे नव्हे, तर संन्यास म्हणजे मी माझं ह्याचा त्याग केलेला आहे, असं हे समजणं आवश्यक आहे. स्वामी कृपा करणार. म्हणजे काका जसं तुकाराम महाराजांनी म्हटलं होतं की प्रपंचात राहून सुद्धा प्रपंच करता येतो आणि संन्यासी होता येतं, तसंच का? अगदी असंच आहे ना. म्हणजे तुकाराम महाराज जे वैकुंठाला गेले ना, त्याच्या आधीची त्यांची स्थिती जी आहे ती स्थिती अशीच होती की कुठल्याही प्रकारच्या सांसारिक गोष्टीमध्ये त्यांची यत्किंचितही आसक्ती नव्हती. शिवाजी महाराजांनी त्यांच्या घरी येऊन एवढे अलंकार आपल्या सरदाराबरोबर पाठवले, तर त्या अलंकारामध्ये ते परत सगळे अलंकार त्या आपल्या पत्नीच्या अंगावरून काढून, मुलाच्या अंगावरून काढून परत दिले आणि म्हणाले हे विषय समान आहे, ठीक आहे, याच्यापेक्षा पांडुरंगाचं नाव घ्या. म्हणजे ही जी स्थिती आहे ही दिव्य स्थिती आहे, ही उच्च स्थिती आहे. ह्याच्यामध्ये त्याची आसक्ती संसाराबद्दलची शून्यवत झालेली आहे, हा त्याचा अर्थ आहे. आणि श्री स्वामी समर्थ. माझा आज प्रश्न तोच होता, तुम्ही त्याच उलगडून सांगितलं की रोजची आपली माळा जी करतो आम्ही, तर रोजचा वेगळा असतो. म्हणजे आज एक खूप जास्त मस्त ध्यान लागला, एखाद दिवस असं होतं की कधी कधी आपलं मन इकडे तिकडे झालेलं असतं. कारण सांगतो की तुम्ही जेव्हा नियम पाळत नाही ना, त्यावेळेस मग त्या वातावरणामध्ये जे बदल असतात आणि आपल्या मनाची पण फ्लक्च्युएशन जे असतात, तर त्याचा परिणाम आपल्या साधनेवर होतो ना. असं म्हणजे नियम या शब्दाचा अर्थ असा आहे की स्थान, क्रिया आणि वेळ या 3 गोष्टी साधणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही स्थान, क्रिया आणि वेळ या तिन्हीची कंटिन्युटी आणि त्याच्यामध्ये परस्परांमध्ये समन्वय, कोऑर्डिनेशन, कंटिन्युटी आणि कोऑर्डिनेशन जेव्हा तुमच्या क्रियेमध्ये राहिलं ना, तर त्यावेळेस तुम्हाला कॉस्मिक एनर्जी त्यात येते. समजलं का? की ब्रह्मांडातली जी शक्ती आहे केव्हा येते माहितीये का, ज्यावेळेस तुम्ही ही त्या 3 गोष्टीचं कोऑर्डिनेशन तुम्ही करता. कोणत्या 3 गोष्टी आहेत? स्थान, क्रिया आणि वेळ. त्या स्थानावर त्याच क्रियेने युक्त आणि त्याच वेळेला जेव्हा करता, तेव्हा ब्रह्मांड म्हणतं की अरे हा बरोबर आता आलाय. तर तो आपल्या ज्या सगळ्या ऊर्जा त्याला देत असतो आणि त्या ऊर्जेमध्ये मग ते तुम्ही जे अस्थिरता, चंचलता असं म्हणतात, तो निघून जातो सगळं. पण तुम्ही जर नियम पाळला नाही, म्हणजे उदाहरणार्थ वेळ बदलली, स्थान बदललं, काय मंत्र बदलला, साधना बदलली, हे बदल करत आले तर ती चंचलता राहते. हे समजणं खूप महत्वाचं आहे. काम बदलत जाईल. स्थान रोजचं तर फिक्स नसतो, कधी कुठे असं होऊन जातं. म्हणजे ठीक आहे ना, म्हणजे एखाद्या वेळेस होणं भाग वेगळा, पण सर्वसाधारणपणे 90% आपली ते स्थान असलं पाहिजे. 5 ते 10% होऊ शकतं ना असं. पण तुमचं
90% असेल तर त्याचा तुम्हाला इन्फ्लुएन्स राहतोच. म्हणजे तुम्ही बरोबर. घरी बाहेरून जरी घरी आले कुठे गावाला जाऊन आल्यानंतर, तरी तुमचा तो नियम इतका पक्का असतो की त्यावेळेस तुम्ही उठणार, त्यावेळेस तुम्ही करणार. नाही तर हा. उठायची वेळ सुद्धा बदलत राहते. रात्री जागरण होतात, मग जागरण सुद्धा कधी 11, 12, 13, 1 वाजतात, 2 वाजतात. मग असं केलं तर मग तुमचा नियम सिद्ध होणार नाही. हम्म. तो वेळेवर झोपतो, वेळेवर उठतो आणि वेळेवर साधना करतो, तर त्याला भगवंताची ऊर्जा मिळते. मिळतं. हे बरोबर. समजणं खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाचं ऍक्च्युली. हो. चालेल. हो. श्री स्वामी समर्थ. श्री श्री स्वामी. हा, बोला प्रवीणाताई, बोला. परमेश्वराच्या चरणी साष्टांग दंडवत. कृपा आहे महाराजांची. चालेल. आम्हाला पण म्हणजे निष्काम अनासक्त हे तुमच्या कृपेने होणार आहे, तुमच्या कृपा दृष्टीनेच होऊन जाईल. निश्चितच होणार, त्यात तर झालेलंच आहे. मी तर म्हणतो की तुमची जी सगळ्या मुलाबाळांवर जे काही लक्ष आहे ना, त्याच्यामध्ये अनासक्ती आपोआपच येते. आता काय मला काही मिळवायचं नाहीये, आता मुलं माझी आनंदी झाले पाहिजे, हा जो भाव आहे ना, तर त्या भावामध्येच अनासक्ती आणि निष्काम भाव येतो आणि त्या भावामध्येच कर्तव्य भाव येतो. तेव्हा नेहमी कर्तव्य दक्ष असणे आणि इतरांचं नेहमी कल्याण होईल असा भाव ठेवणे, हा सर्वश्रेष्ठ भाव आहे आणि त्याच्यातच तुम्ही मुक्त होता. हेच मुक्तीचं लक्षण आहे, लक्षात ठेवा. नाहीतर मग आता काय होतं, म्हातारे आई वडील झालं ना, त्या आई वडिलांना काय वाटतं, माझं म्हातारपणी काय होईल, माझं संरक्षण करतील का, मला संरक्षण करायला मुलगा येईल का, मुलगी मला विचारेल का. हे असे विचार करणारे पण काही वृद्ध जोडपे असतात. काय कारण काय त्यांना आधारभूत असं तत्व काही माहित नसतं ना, की तिथे जर स्वामींचा आश्रय घेतला तर हे विचार येणारच नाही ना. कारण माझे सर्व काही स्वामीच आहेत, तेव्हा माझ्या मला कुठल्याही चिंता करायचं काही कारण नाहीये कुठलीच. तर असा भाव एकदा निर्माण झाला की मग आपण काय मग राहतं काय, मग आपण इतरांकरताच करायचं असतं. शेवटी तो मनुष्य कर्तव्यामध्ये जातो. तो कर्तृत्व भावातून कर्तव्य भावात जायचं आहे आपल्याला. मी केलंय ह्याच्यापासून, माझ्याकडून महाराजांनी करून घेतलंय, म्हणून कर्तव्य भावाने जेव्हा काम करतो ना, तेव्हा ते कामच छान होतं. मग ते ऑफिस मधलं असो, बाहेरचं असो, बिझनेस मधलं असो, व्यवहारातला असो किंवा कुटुंबातला असो, जेव्हा आपण इतरांकरता करतो आणि ते केवळ कर्तव्य म्हणून करतो आणि ज्या कर्तव्यामध्ये समर्पण आहे, ज्या कर्तव्यामध्ये प्रेम आहे, ज्या कर्तव्यामध्ये आपुलकीचा भाव आहे, आत्मीयता आहे, असं कर्तव्य केलं तर ते उजळून निघतं, माणसाचं जीवन प्रसन्न करून टाकतं. अशी ही भूमिका असावी असं माझं मत आहे. छान. आशीर्वाद. जप करतानाही धारणा अशीच होते की बोट हलवणारेही स्वामीच आहे, शब्द आतमधले स्वामीचं स्वरूप आहे आणि सगळं स्वामीच करत आहे. बस बस तेच सांगितलं आता, जे विवेचन तुम्ही ऐकलं ना, सर्व काही आत्मा आहे जे सांगितलं, तेच सांगितलं की काही स्वामी आहेत. बोलायचं होतं काका, आपले डॉक्टर प्रकाश आत्रे म्हणून आहेत ना पुण्याचे. हो आहेत ना. हा, तर त्यांचं देव माझावरती आपण फलश्रुती जी मनोबोधामध्ये शेवटी सांगितलेली, तर ते घेऊन फलश्रुतीवर त्यांनी फार सुंदर आपल्याला इंटरव्ह्यू दिलाय. बरोबर. वा वा. हा, नाही ते आहे. काकूंना मी पाठवलाय, तर आपल्याला विनंती आहे की आपल्याला जसा वेळ होईल आपण ते त्यांचा तो पॉडकास्ट बघावा. छान झालाय, फार सुंदर व्यासंग आहे काकांचा, इतकं सुंदर सांगितलं त्यांनी. खूप आहे, प्रचंड. संत वाङ्मयाचा अभ्यास इतका प्रचंड आहे त्यांचा आणि आमचा स्नेह दोघांचा इतका घनिष्ठ आहे अगदी. काय पुण्याला वास्तव्य असताना माझा आणि त्यांचं संवाद व्हायचे, ते माझ्याकडे यायचे, मी त्यांच्याकडे कित्येक वेळेला गेलेलो आहे. अगदी म्हणजे आता आटोपून आता संभाजीनगरला परत जायचं, तेव्हा तिथे आमचं लंच असेल किंवा ब्रेकफास्ट असेल ते त्यांच्याकडेच व्हायचं अगदी. ते म्हणाले मला, मी त्यांच्याशी बोलले ना, त्यांना खूप आनंद झाला आणि त्रिकाल वंदनीय असं व्यक्तिमत्व आहे लाटकर काका. म्हणजे छान झाला आमचा संवाद आणि मग नंतर तो पॉडकास्ट पण आता आपण देव माझावरती टाकलाय. छान झालाय एकदम. मी पाहिजे, जरूर पाहिजे. हो, चालेल चालेल. खूप छान झाला आजचा सत्संग. श्री गुरुदेव दत्त. पुढच्या रविवारी आपण सगळे भेटूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थ महाराज की जय.